नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, मॅडॉक फिल्म्सनी पुन्हा एकदा एक 6 मारलेला आहे त्यांच्या लेटेस्ट रिलीज थमा बरोबर. आणि दिवाळीला जर फटाके जसे ज्या प्रमाणात फुटतात त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसचे एक एक फिगर्स जे आहेत ते ठा 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 करत फुटणार आहेत. कारण बऱ्यापैकी जमलेला हा सिनेमा आहे. म्हणजे जेव्हाचा टीजर आला किंवा ट्रेलर आला तेव्हा फ्रँकली मी एवढा एक्सायटेड नव्हतो या सिनेमा बाबतीत. बट एकतर आदित्य सरपोतदार सरांचा मी फॅन आहे आणि त्यात मॅडॉक फिल्म्सचा हल्लीचा जो स्ट्राईक रेट आहे तो बघता जर मला अपेक्षा होत्या या सिनेमाकडनं, नाही म्हटलं तरी, आणि आयुष्मान खुरानामुळे. बट जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा मला कळलं की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. मला समजा ट्रेलर आणि टीजर आवडला नसला तरी सुद्धा हा सिनेमा खरंच एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट झालेला आहे. व्हॅम्पायर्स या ओव्हरऑल काय बोलू आपण त्याला, त्या फिक्शनल वर्ल्ड विषयी असे काही फार हिंदी सिनेमे आलेले नाहीयेत. बट या सिनेमाच्या माध्यमातून आपण एका नवीन जगात जातो. थँक्स टू द VFX, CGI हे सगळं उत्तम पद्धतीने झालेलं आहे. ऑलमोस्ट 2.5 तासाचाच हा सिनेमा आहे. म्हणजे गोष्ट आहे आलोकची. आलोक अर्थातच आयुष्मान खुराना जो दिल्लीचा राहणारा आहे. एकदा त्याचा जीव जाता जाता वाचवते एक स्ट्रेंजर, एक मुलगी जिचं नाव आहे तडाका आणि तिचं कॅरेक्टर केलेलं आहे रश्मिका मंदाना यांनी. आता ही मुलगी असते व्हॅम्पायर, हा असतो एक सामान्य मनुष्य. दोघांमध्ये फ्रेंडशिप होते, हळूहळू प्रेमात रूपांतर होऊ लागतं. तेव्हाच या सिनेमाचा विलन आपल्या समोर येतो आणि तो विलन म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी, जो स्वतः एक व्हॅम्पायर असतो आणि त्याचं स्वप्न असतं की सगळ्या मनुष्यांना व्हॅम्पायर्स मध्ये कन्वर्ट करून या अख्ख्या जगावर राज्य करणं. आता आयुष्मान खुराना सुद्धा कसा काय एक व्हॅम्पायर होतो ते जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. आता व्हॅम्पायर झाल्यानंतर आयुष्मान खुरानाला ते सगळं जे फिलिंग्स होत असतील व्हॅम्पायर झाल्यानंतरचे त्याच्याशी डील करायचं असतं. प्लस रश्मिका आणि आयुष्मान हे दोघं मिळून नवाजुद्दीन सिद्दीकीचं ते स्वप्न साकारण्यापासून थांबवू शकणार का याच्याबद्दल हा अख्खा सिनेमा आधारित आहे. सिनेमामध्ये कॅमिओ सुद्धा आहे, पोस्ट क्रेडिट सीन सुद्धा आहे, पण त्याच्याबद्दल आता आपण काय स्पॉइलर द्यायला नको. ओव्हरऑल बघायला गेलं तर कॉमेडी पंचेस प्रत्येक लँड होतात, रोमॅन्स चांगला वर्कआउट होतो, इमोशनल अटॅचमेंट आणि एक इंडियन मायथॉलॉजीचा ट्विस्ट असल्यामुळे हा सिनेमा या दिवाळीला चांगली कामगिरी करेल ओव्हरऑल असं वाटतंय बॉक्स ऑफिसवर. गाणी मला ओके वाटली. गाणी काय एवढी मला आवडली नाहीत, बट आय एम शुअर की नोरा फतेहीमुळे आणि मलाइका अरोरा आणि रश्मिका यांच्यामुळे हे गाणी प्रचंड लोकप्रिय होतीलच. सिनेमाचा क्लायमॅक्स नो डाऊट खूप चांगला झालेला आहे. म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी अख्ख्या सिनेमामध्ये जेवढा अंडरशाईन आहे तेवढाच तो क्लायमॅक्स मध्ये वर येतो. ऍक्शन सिक्वेन्सेस सुद्धा या सिनेमाचे चांगले झालेले आहेत. कॅमिओ जो एक मी तुम्हाला मगाशी म्हटला त्याच्याबरोबरचा जो एक ऍक्शन सिक्वेन्स आहे तो उत्तम झालेला आहे. सेकंड हाफ या सिनेमाचा ड्रॉप होतो, पण परत हा सिनेमा कमबॅक करतो क्लायमॅक्समुळे. सो एक वेल डिरेक्टेड मूव्ही बाय आदित्य सर आणि प्लस आयुष्मान आणि रश्मिका यांचा जो अभिनय आहे आणि सपोर्टिंग स्टार कास्टचा परेश रावल सरांचा जो अभिनय आहे त्याच्यामुळे या दिवाळीला हा सिनेमा बघायला काही हरकत नाहीये. नो डाऊट एंटरटेनमेंट होणार आहे तुमची आणि हा सिनेमा बघायला तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार आणि आय विल रेकमेंड यू की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे का? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.